आणि आता आपण बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट येते। खटला बीड कोर्टात चालवण्याची मागणी एसआयटीने केलेली आहे। बीड कोर्टात सुनावणीसाठी हायकोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आता बीड कोर्टाने एसआयटीला दिलेले आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खटला बीड कोर्टात चालवण्याची एसआयटीची मागणी आहे। बीड कोर्टात सुनावणीसाठी हायकोर्टाची परवानगी घ्या असे निर्देश एसआयटीला दिलेले आहेत। आरोपपत्रात नेमकं काय आहे, टेक्निकली आणि बायोलॉजिकली पुरावे आहेत। सगळ्या आरोपींचे सीडीआर आहेत। मोबाईलमधनं केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची माहिती, मारहाणीसाठी वापरलेल्या हत्यारांची माहिती आहे। तर रक्ताने माखलेले कपड्यांचा पुरावा म्हणून उल्लेख आहे। तपासादरम्यान ते कुठे कुठे गेले ही सगळी मिळालेली माहिती सुद्धा त्या आरोपपत्रात आहे। आणि ज्यांना चौकशीसाठी बोलावलं त्यांचे जबाब, आरोपींना फोन करण्यासाठी नेमकी कोणी मदत केली, दोषारोप पत्रात सगळ्यात जास्त पानं आहेत ती सीडीआरची। फॉरेन्सिक विभागाचे अहवाल देखील आहेत। आयपीएस अधिकाऱ्यांसमोर घेतलेले आरोपींचे जबाब आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, या प्रकरणातले अधिकचे अपडेट्स द्याल? तर नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोष आरोपपत्र जे आहे तर न्यायालयात जे आहे ते सादर करण्यात आलं होतं। आणि सगळ्यांना प्रश्न पडला होता की या दोष आरोपपत्रात नेमकं काय आहे, आणि आता ती माहिती जी आहे त्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। अत्यंत महत्वाच्या गोष्टी या दोष आरोपपत्रात जे आहे तर आपल्याला पाहायला मिळत आहेत। जसं की दोन महत्वाच्या गोष्टी आहे, एक टेक्नॉलॉजी आणि बायोलॉजी, अशा दोन प्रकारचे पुरावे जे आहेत तर या सगळ्या प्रकरणात जे आहे तर या आपल्याला या दोष आरोपपत्रामध्ये देण्यात आल्याची माहिती जी आहे तर सूत्रांनी दिलेली आहे। यात मग सीडीआर अत्यंत महत्वाचा आहे। या जे दोष आरोपपत्र जो दाखल करण्यात आलेला आहे त्यात सर्वाधिक पानं हे सीडीआरचे आहे। म्हणजे जे आहे तर आरोपी जेवढे आहे या प्रकरणात जेवढे आरोपींचे नाव आहेत त्या सगळ्या आरोपींची नावांची मोबाईल नंबर जे आहे त्यांची सीडीआर जे आहे तर ते काढण्यात आलेले आहे। सोबतच या प्रकरणाशी संबंधित जे गोष्टी हव्या होत्या, जे लोक होते त्या लोकांची सीडीआरची माहिती जी आहे तर या दोष आरोपपत्रात आहे। सोबतच आरोपींना फोन करण्यासाठी कोणी कोणी मदत केली त्याची माहिती जी आहे तर या दोष आरोपपत्रामध्ये आहे। आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे या ज्या प्रकरणात मारहाण करताना जो व्हिडिओ बनवण्यात आला होता तो व्हिडिओ असेल किंवा सोबतच या संतोष देशमुख यांची जी रक्ताने माखलेली बन्यान होती किंवा कपडे होते, सोबतच ज्या हत्यार जे आहे तर मारहाण करताना वापरण्यात आले होते, हे सगळे पुरावे जे आहेत तर या दोष आरोपपत्रात आहेत। आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे आयपीएस अधिकाऱ्यांसमोर आरोपींचा जो आहे तर जो जबाब घेण्यात आलेला आहे तो जबाब देखील जो आहे तर या दोष आरोपपत्रामध्ये आहे। आणि सोबतच या प्रकरणाशी संबंधित ज्या ज्या लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यांची जे जबाब आहेत ते देखील या दोष आरोपपत्रात आहे। त्यामुळे हे सगळी माहिती जी आहे तर दोष आरोपपत्रात देण्यात आलेली आहे। आणि या दोष आरोपपत्राच्या नुसारच जे आहे तर आरोपींना जे आहे तर शिक्षापर्यंत नेण्याचा प्रयत्न जे आहे तर एसआयटी असेल किंवा सीआयडी हे करतील। त्यामुळे हे दोष आरोपपत्र अत्यंत महत्वाचं आहे। आणि सगळ्यांना प्रश्न पडला होता की या दोष आरोपपत्रात नेमकं काय आहे, ती माहिती एनडीटीव्हीच्या हाती आलेली आहे आणि ती सगळी माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यात सीडीआर असतील, टेक्निकल जे पुरावे आहेत ते असतील, जबाब असतील, आरोपींची जबाब असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या जबाबमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सौरभ, निश्चितच मोहसिन, आणि एका संदर्भातले अपडेट्स घेते ते म्हणजे हा खटला बीड कोर्टात चालवण्याची एसआयटीची मागणी आहे, त्या संदर्भात काय सांगाल? सौरभ, नक्कीच आपण जर बघितलं तर केज न्यायालयात सुरुवातीला हे सगळं प्रकरण होतं, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण जे आहे तर बीड न्यायालयात सुरू होतं। मात्र आता दोष आरोपपत्र जेव्हा दाखल करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हा पुढील जो खटला आहे तो केज न्यायालयात चालवावा असं जे आहे तर बीड जिल्हा न्यायालयाने जे आहे तर सांगितलेलं आहे। सीआयडीने जो विनंती अर्ज जो आहे तर बीड जिल्हा न्यायालयाकडे केला होता त्यावर जे आहे तर बीड जिल्हा न्यायालयाने हे सगळं प्रकरण आता केज न्यायालयात चालवण्याचं सांगितलंय। आणि जर हे प्रकरण बीड जिल्हा न्यायालयात चालवायचं असेल तर यासाठी जे आहे तर हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे। आणि त्यानंतर हे बीड
जिल्हा न्यायालयात जे आहे तर हे प्रकरण चालू शकतं. त्यामुळे आता हे सगळं जो पुढचा खटला आहे तो केज न्यायालयात चालवण्याच्या सूचना ज्या आहेत तर ते बीड जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आहे. आणि त्यामुळे आता सीआयडी नेमकी काय किंवा एसआयटी जे आहे तर नेमकी काय भूमिका घेतात, हायकोर्टाची परवानगी घेऊन हे प्रकरण जिल्हा न्यायालयात चालतो की केज न्यायालयात चालणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता हे जे दोषारोपपत्र आहे ते केज न्यायालयात सादर करावं लागणार आहे. निश्चितच मोहसिन, यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.